परभणी जिल्ह्यामध्ये शेलू तालुका आहे आणि त्या शेलू या तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातला नव्हे विश्वातला पहिला ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव, त्या कार्यक्रमाचं वैभव सांगतो की ते एक आमचे महात्मा आहे। त्या तालुक्यामध्ये जेवढे गाव आहे, एका गावातलं पारायण संपलं की दुसऱ्या गावात पारायण करायचं, दुसऱ्या गावाचं पारायण संपलं की तिसऱ्या गावात पारायण करायचं। 1 रुपया घ्यायचा नाही आणि 1 रुपया द्यायचा सुद्धा नाही। 12 मार्च पासून तर 19 मार्च पर्यंत ज्ञानोबरायचा सोहळा, ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला 700 प्रकाराचं मिष्टान्न आहे। किती? 700 प्रकाराचं मिष्टान्न आहे। 750 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबरायच्या जन्मोत्सवाला, तर 750 कलशावाल्या मायमावल्या, 750 पताकाधारी मंडळी, 750 टाळकरी आणि 21,000 लोक पारायणाला बसणार आहे। 11 तारखेला भव्य शोभायात्रा आणि हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे। महाराष्ट्रातला नव्हे भारतातला हा पहिला उपक्रम आहे की विना पावती बुकाचा एवढा मोठा सोहळा महाराज। पाकिट मुक्त, प्लॅस्टिक सुद्धा मुक्त। अरे एका छोट्याशा वारकऱ्याने एवढं मोठं कार्य हाती घेतलं, 1 रुपया सुद्धा कोणाला न देता महाराष्ट्रातला एवढा मोठा सप्ताह आहे। हा एवढा सुंदर कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्वात सुंदर चॅनल आमचं जिव्हाळा चॅनल, त्याच्यावर लाईव्ह होणार आहे। 12 मार्च पासून मोबाईल हातातच ठेवायचा आणि जिव्हाळा चॅनल काढायचं, सकाळचं कीर्तन ऐकायचं, दुपारची कथा ऐकायची, संध्याकाळची कथा ऐकायची।